तुम्ही कधी विचार केलाय का, तुम्हाला एखादी वस्तू हवी आहे आणि ती डिलिव्हरी बॉय घेऊन येण्याऐवजी जर थेट आकाशातून तुमच्या घरी आली तर? हो, अमेरिकेत आता हे खरंच होते. वॉलमार्टने काही ठिकाणी ड्रोन डिलिव्हरी सुरू केलेली आहे. आज आपण अशाच एका वॉलमार्टमध्ये आलेलो आहोत, जिथून सामान चक्क ड्रोननी घरपोच पाठवलं जातं. आता या ठिकाणी ग्राहकांनी ऑनलाईन ऑर्डर केलेली पॅकेजेस तयार करून ठेवलेली आहेत आणि मग या ड्रोनच्या मदतीनं ही थेट ग्राहकांच्या घरी पोहोचवली जातात. वॉलमार्टच्या बाहेर तुम्हाला हे भरपूर ड्रोन दिसत असतील, पण हे काही साधे किंवा खेळण्यातले ड्रोन नाही आहेत, तर हे आहेत डिलिव्हरी ड्रोन्स. पण प्रश्न असा आहे की एवढं सामान ड्रोनला लावतात तर कसं, आणि हे ड्रोन तुमच्या घरी पोहोचवतं कसं? चला आता ही संपूर्ण प्रोसेस आपण प्रत्यक्ष बघूया. आता इथं समोरून एक लेडी येताना दिसते आणि तिच्या हातामध्ये हे 2 ब्ल्यू बॉक्सेस आहेत. मला सुरुवातीला वाटलं की ती हे बॉक्स डायरेक्ट ड्रोनला लावणार असेल, पण तसं होत नाही. तिच्या बाजूला असलेली इथं दुसरी एक कर्मचारी तुम्हाला बाजूला इथं दिसत असेल, तर ती काय करते, आधी एक ड्रोन ॲक्टिवेट करते आणि ड्रोन ॲक्टिवेट झाल्यानंतर बघा, तो आधी वरती आकाशात जातो आणि त्यानंतर वरून एक दोरी खाली सोडतो. आता इथं खरी गंमत इथं आहे. ही कर्मचारी त्या दोरीला डिलिव्हरी ब्लू बॉक्स जोडते. बॉक्स जोडल्याबरोबर ड्रोन ती दोरी हळूहळू वर खेचून घेतो आणि बघा, काही सेकंदात बॉक्स वरती ड्रोनपर्यंत पोहोचतो. त्यानंतर हा ड्रोन पॅकेज घेऊन थेट ग्राहकाच्या दिलेल्या ॲड्रेसकडे निघतो. आता इथं बाजूला आणखीन एक ड्रोन तयार आहे. त्याचीही अगदी तशीच प्रोसेस होते. ड्रोन वरती जातो, दोरी खाली सोडतो आणि दुसरा डिलिव्हरी बॉक्स त्या दोरीला आता इथं जोडला जातो. बॉक्स जोडल्यावर दोरी पुन्हा वर खेचली जाते आणि बघता बघता दुसरा पॅकेजसुद्धा आकाशातून आपल्या डिलिव्हरीसाठी निघालं. पण आता प्रश्न असा आहे की हा ड्रोन किती वजनाचं सामान घेऊन जाऊ शकतो आणि तुमच्या घरी पोचल्यानंतर हे पॅकेज खाली देतो तरी कसं, ते बघूया. ड्रोनच्या सिस्टममध्ये ग्राहकाचा डिलिव्हरी ॲड्रेस आधीच फीड करून ठेवलेला असतो. त्यामुळं हा ड्रोन त्या ॲड्रेसपर्यंत जाऊन साधारण 30 मिनिटाच्या आत सामान घरपोच डिलिव्हर करतो. म्हणजे विचार करा, ऑर्डर केल्यानंतर अवघ्या अर्ध्या तासात सामान तुमच्या दारात, तेही रस्त्यानं नाही तर थेट आकाशातून येते. हा ड्रोन दिलेल्या ॲड्रेसवर अगदी बरोबर पोहोचतो आणि घरासमोर सुरक्षित अंतरावरून दोरीच्या मदतीने बॉक्स खाली सोडतो. पण डिलिव्हरी केल्यानंतर हा ड्रोन जातो कुठं, असा तुम्हाला प्रश्न पडला असेल ना? तर बघा, इथं तुम्हाला एक ड्रोन परत येताना दिसतोय. हा ड्रोन डिलिव्हरी पूर्ण करून पुन्हा वॉलमार्टच्या याच ठिकाणी परत येतो. आणि विचार करा, किती सोपं आहे ना? ना गर्दी, ना ट्रॅफिक, ना सिग्नल आणि कुठेही थांबायची गरज नाही. सरळ आकाशातून तुमचं सामान तुमच्या घरापर्यंत आणि तेही साधारण अर्ध्या तासात. खरंच कमाल आहे ना? टेक्नॉलॉजीमुळं आता फक्त आपली शॉपिंग करण्याची पद्धतच नाही, तर डिलिव्हरी करण्याची पद्धतसुद्धा बदलत आहे. अर्थात या सर्व्हिसला काही ठिकाणी लिमिटेशनसुद्धा आहेत. खूप पाऊस, जोराचा वारा आणि खराब वेदर असेल तर ड्रोन डिलिव्हरी उपलब्ध असेलच असं नाही. अमेरिकेत वॉलमार्टने अनेक ठिकाणी अशा प्रकारची ड्रोन डिलिव्हरी सर्व्हिस सुरू केलेली आहे आणि काही इलिजिबल ॲड्रेस आणि लोकेशनमध्येच ही सर्व्हिस एक्स्ट्रा फी शिवाय तुम्हाला मिळू शकते. आता अशी सर्व्हिस तुमच्या शहरात सुरू झाली आणि अवघ्या 30 मिनिटात सामान आकाशातून थेट तुमच्या घरात आलं तर तुम्ही ही ड्रोन डिलिव्हरी वापराल का? हो की नाही, कमेंटमध्ये मला नक्की सांगा. मला सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट वाटली ती म्हणजे, आपण नॉर्मली डिलिव्हरी म्हटलं की कार, व्हॅन किंवा ट्रॅफिक डिलिव्हरी पर्सन यांचा विचार करतो. पण इथं आपल्या डोळ्यासमोर सामानाचं पॅकेज तयार झालं, ड्रोन ॲक्टिवेट झाला, त्याने दोरी खाली सोडली, बॉक्स वर घेतला आणि काही वेळात तो ग्राहकाच्या घराकडे निघूनही गेला. टेक्नॉलॉजी किती वेगाने बदलते याचं हे खरंच एक भन्नाट उदाहरण आहे.
कदाचित येत्या काही वर्षात अशी आकाशातून होणारी डिलिव्हरी आपल्यासाठी अगदी नॉर्मल गोष्ट असेल. तुमच्या शहरात अशी ड्रोन डिलिव्हरी सुरू झाली तर तुम्ही ती वापराल का? कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अमेरिकेतील अशाच वेगळ्या गोष्टी आणि नवीन टेक्नॉलॉजी पाहण्यासाठी व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.